दूध नको पाजू हलीला, काल्या कपिलेचे सांगती खोटे त्या गवळणी. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आम्हाला जास्त मुलांच्या सारखंच आईवडिलांनी मोठं केलं, की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. अनेक प्रकारच्या मानसिक यातनांमधनं मी जात होते. इतक्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडत असताना सुद्धा यश मला जसं हवं होतं तसं मिळत नव्हतं. पण परत तसंच असतं, की आयुष्यात प्रत्येकाच्या हे होतच असतं. तुम्ही पुढे-पुढे जात राहणं हे महत्त्वाचं. नमस्कार, मी राणी वर्मा. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा आणि अलाहाबादचे प्रसिद्ध उर्दू शायर, लेखक, कवी अमर वर्मा यांची मी सगळ्यात धाकटी मुलगी. शेंडेफळ म्हणून माझं नाव कदाचित राणी पडलं. आम्ही चौघी बहिणी, भारती, अरुणा, वंदना आणि मी. लहानपणापासनं मी तशी गाण्याच्या क्षेत्रातच होते. म्हणजे असं झालं की वयाच्या 7व्या-8व्या वर्षी श्री रामचंद्र यांना एक लहान मुलाची गाणी म्हणणारी एक मुलगी हवी होती. त्यांचे असिस्टंट नीळकंठबुवा अभ्यंकर यांनी त्यांना माझं नाव सजेस्ट केलं. ते आमच्या घरात अगदी खूप त्यांचं येणं-जाणं असायचं. त्यामुळे त्यांनी आईला विचारलं, की असं-असं अण्णांना म्हणजे श्रीरामचंद्रांना एक लहान मुलगी हवी आहे गायला त्यांच्या गीत गोपाल या संगीतिकेसाठी. तर राणीला मी घेऊन जाऊ का? मम्मीनी काहीच ऑब्जेक्शन घेण्याचं कारणच नव्हतं. तर ते म्हणाले, की "ठीक आहे, घेऊन जा. त्यांना गाणं आवडलं तर काहीच माझी हरकत नाही आहे." आणि मग अण्णांनी माझं गाणं ऐकलं. खूप त्यांना आवडलं. म्हणजे ते तर म्हणाले, की "इतकं चांगलं गायची जरूर पण नाही आहे." आणि मग त्यांची संगीतिका गीत गोपाल त्याच्यात मी पहिल्यांदी स्टेजवर साधारण एक 8-9 वर्षाची असेल मी, तेव्हा मी 2 गाणी गायली. एक बोबड्या बलरामाचं दूध नको पाजू हलीला, काल्या कपिलेचे आणि दुसरं सांगती खोटे त्या गवळणी. आणि त्या कार्यक्रमात खूप खरं म्हणजे अतिशय नामवंत असे कलाकार होते. मन्ना डे, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी, प्रमिला दातार, फैयाज, बकुळ पंडित खूप जण होते गायला. पण तरीही मी अगदी बेधडक तिथे 2 गाणी गायले आणि तेव्हापासून जरा मला स्टेज कॉन्फिडन्स आला. कारण एकतर अर्थात सगळ्यात लहान म्हणून माझं कौतुक पण खूप झालं. आणि तिथूनच मग आईला पण असं वाटलं, की ठीक आहे म्हणजे तिला गायचं असेल तर गाऊ दे. आणि आईनी जरी ती स्वतः शास्त्रीय संगीत गायिका होती, तरी तिने कधीही असं आम्हाला फोर्स केलं नाही, की तू हेच गा किंवा तेच गा. तुम्ही जे गाल ते सुरात, तालात गा व्यवस्थित. त्याला कुठे आमचं नावाला कुठे त्याला काळिमा लागता कामा नये. असा माझा एकूण संगीताचा प्रवास वयाच्या 8व्या वर्षीच सुरू झाला. आणि त्यानंतर मी श्रीरामचंद्रांबरोबर खूप प्रोग्रॅम्स केले. त्यांची ही सांगीतिका तर होतीच गीत गोपाल आणि शिवाय त्यांचा एक हिंदी कार्यक्रम असायचा भुलाए न बने. त्याच्यात मी खूप गाणी गायची आणि काही गाणी तर अण्णांनी अगदी सांगायचे, की ही गाणी फक्त राणीच म्हणणार कारण राणीच फार छान गाते. तेव्हा अशा प्रकारे माझी करिअरची सुरुवात झाली आणि म्हणून पहिल्यापासून मी संगीत याच क्षेत्रात आले. यायचं ठरवलं वगैरे असं काही नाही, पण मी आले. आणि नंतर मग आमचे दौरे सुरू झाले. माझ्या बहिणी वंदना वगैरे माझ्याबरोबर यायची एक एस्कॉर्ट म्हणून वगैरे. खूप आम्ही त्या लहानपणापासूनच मला एक्सपोजर खूप मिळालं कारण आम्ही प्रवास खूप सुरुवात केला करायला. त्यानंतर माझं मग पहिलं प्लेबॅक झालं ते हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे तर गाणं म्हणजे आजही खूप लोकांना आवडतं. अतिशय लोकप्रिय झालं ते गाणं आणि तिथून खरं म्हणजे मी चांगली गायिका म्हणून नावारूपाला आले. आणि त्यानंतर जसं मी म्हटलं, की खूप स्टेजवर कार्यक्रम केले. मग त्यानंतर मला हिंदीत पण खूप यायची संधी मिळाली. अर्थात कॉलेज आणि शालेय शिक्षणामध्ये सगळ्या संगीत कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणं, पहिला नंबर येणं हे माझ्या दृष्टीने जसं खूप कॉमन झालं होतं. पण ते सगळं करता माझी एक खूप मनापासून इच्छा होती, की हिंदी पिक्चरमध्ये, हिंदी चित्रपटात मला प्लेबॅक करायची संधी मिळावी. कुठेतरी ते होत नव्हतं. मी खूप निराश व्हायची. मम्मी-पप्पा मला समजावून सांगायचे, की "ठीक आहे, आत्ता नाही होणार. कधीतरी जेव्हा तुझ्या नशिबात असेल तेव्हा ते होईल. पण गाण्याची
तू रियाज किंवा प्रॅक्टिस सोडू नकोस आणि निराश होऊ नकोस. काहीतरी सतत करत राहा. त्या दृष्टीने मी पावलं ठेवत गेले आणि असं झालं की एक सूर सिंगार म्हणून एक ब्रिज नारायणजी यांची संस्था होती. तर त्यांनी एक कॉम्पिटिशन अशी जाहीर केली होती की ज्याच्यात गायल्यानंतर तुम्हाला हिंदी प्लेबॅकमध्ये चान्स मिळणार होता. तर मला तर वाटलं की आय थिंक दिस वॉज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर मी टू प्रूव्ह वन्स अगेन माय मेरिट. म्हणून मी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि खूप खूप स्पर्धक टेप्स त्यावेळेस आम्ही कॅसेटमध्ये आम्ही गाणी पाठवली होती. त्यांनी ती चूज केली आणि त्याच्यातनं मग त्यांनी 1200 जवळ-जवळ एंट्रीज त्यावेळेस आल्या होत्या गायकांच्या, गायक आणि गायिका. आणि त्या कॅसेटवर फक्त तुम्ही तबला आणि पेटीवर 2 गाणी पाठवायची. त्याच्यातनं त्यांनी सिलेक्शन केलं. मग आधी 300 मग 100 मग असं करत, करत, करत शेवटचे त्यांनी 13 स्पर्धक निवडले. त्या 13 जणांकडनं परत दुसरी गाणी मागवली. मग त्याच्यातनं त्यांनी 9 सिलेक्ट केले आणि त्या 9 जणांना त्यांनी प्लेबॅक त्यांनी स्टेजवर गायला बोलवलं. आणि त्या ह्याच्यात म्हणजे माझ्याबरोबर सुरेश वाडकर, हरिहरन जे आजचे अतिशय फेमस असे गायक आहेत, हे लोकं पण माझ्याबरोबर होते आणि त्याच्यात मला फिमेलमध्ये एस.डी. बर्मन पुरस्कार मिळाला पहिला. पुरुष गायकांमध्ये सुरेश वाडकरला मिळाला आणि हरिहरनला उत्तेजनार्थ मिळालं. त्यामुळे मला असं तेव्हा वाटलं होतं की चला आता मला प्लेबॅक हिंदीचं मिळेल पिक्चरमध्ये आणि रवींद्र जैननी वगैरे पण त्यावेळेस नवीन पिक्चर अनाऊन्स केला होता. त्याच्यात आम्हाला संधी मिळणार असंही कळलं होतं. पण समहाव ते झालं नाही आणि ती अतिशय मनाला माझ्या लागणारी खंत आजही आहे, की आज तागायत मी इतकं मेरिट माझं प्रूव्ह केलं, चांगली गायिका म्हणून स्वतःच्या जोरावर म्हणजे केवळ माणिकबाईंची मुलगी म्हणून नाही, तर एक राणी वर्मा म्हणून मी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. पण मला प्लेबॅकची संधी तेव्हाही नाही मिळाली आणि आजही अजूनही मिळाली नाही आहे. पण ठीक आहे. पण त्या ह्याच्यातनं मी निराश न होता मला मम्मी-पप्पांनी थोडीशी समजूत घातली माझी, की ठीक आहे तुझ्याकडे कला आहे. नसतं एकेकाच्या नशिबात, पण तू प्रोग्राम्स करत राहा. म्हणून मग मी 1978 मध्ये माझा स्वतःचा ग्रुप तयार केला सप्तक नावाचा, की ज्याच्यावर मी ऑर्केस्ट्रा फॉर्म केला होता आणि त्या कार्यक्रमाचे खूप, खूप, खूप म्हणजे मी प्रयोग केले आणि चांगलं माझं नाव पण झालं. तेव्हाच मग मी मनहर उदास, पंकज उधास, मन्ना महेंद्र कपूर ह्यांच्याबरोबर स्टेजवर गायला सुरुवात केली. आणखीन नितीन मुकेशबरोबर मी जवळ-जवळ 12 वर्ष गायले. असा माझा एक स्टेजवरचा प्रवास सुरू राहिला. त्यामुळे सप्तक एका बाजूला सप्तकचे कार्यक्रम होत होते, एका वेळेला हे होत होते. ह्या लोकांच्या बरोबर गात होते मी. त्यामुळे मला खूप एक्सपोजर मिळालं. फॉरेन कंट्रीजला मी खूप यंग वयात सुरू केला. दौरे वगैरे करणं सुरू केलं. त्यामुळे एक असं म्हणतात की कॉन्फिडन्स मला खूप आला. स्टेज फ्राईट माझं एकदम गेलं. काहीच मला भीती वगैरे वाटायची नाही. कौतुक खूप झालं. मम्मी-पप्पांना पण खूप माझा अभिमान होता की चला राणींनी स्वतःच्या मेरिटवर तिचं स्वतःचं एक वेगळं नाव कमावलंय. पण जसं म्हटलं मी की आजपर्यंत मला हिंदी प्लेबॅक मिळाल्या न बद्दल मला खूप आयुष्यात ती एक मोठी खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. पण एनिवे ते सप्तकचे कार्यक्रम सुरू झाले. साइड बाय साइड आम्हाला मम्मीनी सांगितलंच होतं की तुम्ही BA किंवा मिनिमम शिक्षण करायलाच पाहिजे. त्यामुळे ते आम्ही शिक्षण पण पूर्ण करतच होतो. माझ्या तिघी बहिणी भारती तोपर्यंत खूप नावारूपाला आली होती. ती पिक्चर्समध्ये हिंदी पिक्चर्समध्ये किंवा दूरदर्शनवर तिचं नाव ॲक्ट्रेस म्हणून ती फेमस झाली. अरुणा म्हणजे माझी दुसरी बहीण ती डॉक्टर आहे. पण त्यामुळे ती या क्षेत्रात फार येत नाही पुढे. वंदना गुप्ते तर तुम्हाला माहितीच आहेत की तिने पण खूप नाव कमावलं आहे. आज तिच्या करिअरला जवळजवळ 50 वर्ष झाली. आणि मी गाण्याचं करिअर केलं आणि अर्थात गाण्याचं करिअर करता, करता मला एक ऑर्गनायझेशनची पण आवड झाली आणि ती अशी की माझे मिस्टर शशांक लालचंद त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. त्यांच्याबरोबर मी सतत तिथे असायची. त्यामुळे मला टेक्निकली जरा थोडंसं साऊंड व्हायला खूप आवड मला निर्माण झाली तेव्हा. आणि त्यांनी पण मला इनिशिएटिव्ह घेऊन सांगितलं की जरा थोडंसं टेक्निक तू शिक, की रेकॉर्डिंगचं टेक्निक किंवा गाणारी तर तू आहेसच, पण तरी त्यातल्या त्यात जरा थोडंसं टेक्निक पण शिकून घे. म्हणून मला ती पण एक आवड थोडीशी निर्माण झाली आणि हे स्वतःचे कार्यक्रम करता, करता
एक ऑर्गनायझेशन म्हणून कशी चालवायची, ह्याचा मला खूप चांगला एक अनुभव मिळत गेला. त्याच्यामुळे मी म्हणजे आता मला असं वाटतं, की जर मी संगीत हे करियर निवडलं नसतं, तर कदाचित मी एक चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये वगैरे चांगल्या हुद्द्यावर एक CEO किंवा डिरेक्टर वगैरे म्हणून झाले असते नक्कीच. कारण मी पहिल्यापासून मी जरा थोडीशी नीटनेटकी आहे. अर्थात बहिणी, आई-वडील सगळ्यांचं इतकं प्रोत्साहन मिळालं आणि मी सगळ्यात धाकटी असल्यामुळे माझे खूप लाड झाले. अ, खूप आमचे मित्र-मैत्रिणी, खूप मोठा परिवार होता. सगळे आमच्या परिवारातलेच होते. त्यामुळे म्हणजे मला असं म्हणता येईल की सोशली पण मला खूप जास्त लोकांनी अ, आधार दिला आणि खूप जास्त माझं कौतुक झालं. असं करता-करता मी सप्तक तर चालूच होता. हे पण सगळं चालू होतं. पण अनफॉर्च्युनेटली झालं असं की 1991 मध्ये माझ्या मिस्टरांचं निधन झालं आणि त्यानंतर रेकॉर्डिंग स्टुडिओ जो त्यांचा होता, एस-एल रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्याची जबाबदारी मी घेतली. म्हणजे माझ्यावर आली म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटलं, की कुठेतरी मी अ, त्यांनी जेवढं करून ठेवलंय ते पुढे कुठेतरी न्यावं आणि थोडंसं गाणं होतंच आणि टेक्निकली पण थोडंसं मला माहिती होतं. पण कोणी मला गृहीत धरू नये म्हणून मी अमेरिकेला जाऊन एक 6 महिन्याचा रेकॉर्डिस्ट म्हणून एक कोर्स केला आणि त्याचा मला खरंच खूप फायदा झाला. कारण त्यावेळी मला वाटतं 1993 साली मी अमेरिकेहून हे शिक्षण झाल्यानंतर तिथे पण मी खूप जवळ-जवळ 90% मार्क वगैरे मिळवले आणि येताना मी सगळं तिकडची नवीन टेक्नॉलॉजी आणली. त्यावेळेस एक हाय-एंड डिजिटल टेप म्हणून यायची. त्यावेळेस ती इक्विपमेंट मी इंडियात मागवली आणि ती इक्विपमेंट एस-एल स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच आणणारी मला वाटतं मीच होते आणि त्यामुळे मला एक मे बी फर्स्ट फिमेल रेकॉर्डिस्टचा पण मान मला त्यावेळेस मिळाला होता. आणि त्याच्यात मग मी हळू-हळू रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये माझं लक्ष केंद्रित केलं. लोकांना खूप आवडलं, की मी अशी एक आणखीनही धडाडीची स्टेप घेतली आणि गाण्याबरोबर एक तांत्रिक शिक्षण पण घेतीये मी आणि त्याचा मी उपयोग माझ्या आयुष्यात केला. त्यामुळे जरा एक वेगळं कौतुक होतं. लोकांनाही कुतूहल होतं, की ही काय नक्की करते? कुठली मशीन आणलीत वगैरे. अशा प्रकारे मग मी रेकॉर्डिस्ट म्हणून थोडी-थोडी कामं सुरू करायला लागले माझ्या स्टुडिओमध्येच. अ, पण त्यावेळेसपर्यंत असं झालं, की सबंध फिल्म इंडस्ट्री ही हा स्टुडिओ माझा ताडदेवमध्ये होता. पण सबंध इंडस्ट्री हळू-हळू सबबजा शिफ्ट व्हायला लागली होती. त्यामुळे मी तिथे काही फार काळ मला म्हणजे टिकता येईना. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये माझं इतकं लक्ष गेलं, की कसंही करून तो स्टुडिओ चालवायचा, चांगला चालवायचा. पण त्याच्यामुळे माझं अर्थात गाणं थोडंसं बाजूला पडलं. म्हणजे माझ्या गाण्यावर जेवढं मला कॉन्सन्ट्रेशन हवं होतं, तेवढं झालं नाही. त्यामुळे हळू-हळू करत, हातपाय मारत, थोडंसं धडपड करत-करत मी एक 10 वर्ष त्याच्यानंतर स्टुडिओ चालवला. पण नंतर म्हणजे त्याचं काही उत्पन्न होईना किंवा इंडस्ट्री सगळी सबर्ब्समध्ये शिफ्ट होत होती. त्यामुळे मला असं वाटलं, की आता म्हणजे खूप झालं. आता जरा थोडंसं मला वेगळं परत माझं गाण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणून मी तो स्टुडिओ बंद केला. इनफॅक्ट त्याच्यानंतर मी अमेरिकेत गेले. तिथे पण दुसरं मी लग्न केलं. पण त्याच्यातही काही मला यश मिळालं नाही. कारण तिथे मला खूप, खूप त्रास झाला. मेंटल टॉर्चर खूप झालं माझं. पण तरीही मी जसं आमच्या आई-वडिलांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं, शिकवण शिकवण अशी दिली होती, की काहीही होऊ शकतं आयुष्यात तुमच्या. तुम्ही सगळ्या गोष्टींना फेस करायला तुम्ही तयार पाहिजे. म्हणून आम्ही चौघीही बहिणी अशा अ, म्हणजे आम्हाला जास्त मुलांच्यासारखंच आई-वडिलांनी मोठं केलं, की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तुम्ही सक्षम असलं पाहिजे. त्याचा फायदा मला वाटतं माझ्या आयुष्यात त्यावेळेस जास्त झाला, की इतक्या अनेक प्रकारच्या मानसिक यातनांमधनं मी जात होते. पण तरीही मी धीर सोडला नाही आणि असं कुठेतरी ते मला आठवायचं, की नाही आपण ह्याच्यातनं पण मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे मी तोही मार्ग काढला. एक 2-3 वर्ष मी अमेरिकेला राहिले. पण काही जमलं नाही माझं तिथे आणि नंतर मी ठरवलं, की आता मी परत येणार आणि इथे परत माझं जरा गाणं किंवा माझं विश्व जे होतं माझ्या बहिणी आणि आम्ही अतिशय जवळ म्हणजे आमच्या चौघींचं इतकं बॉन्डिंग आहे,
की त्या सगळ्या जणींना इतका आनंद झाला, की मी ते सगळं सोडून आता परत इकडे आली आहे. तेव्हा आपण काहीतरी नव्याने परत सुरू करूया. म्हणजे सांगायचं हे असं, की इतक्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडत असताना सुद्धा यश मला जसं हवं होतं तसं मिळत नव्हतं. पण तरीही मी कधी धीर सोडला नाही, कधी खचून गेले नाही. कारण शेवटी आई सांगितल्याप्रमाणे, की पुढे तुम्ही जात चला. तुमच्या नशिबात यश असेल तर ते मिळणार. त्याप्रमाणे मी पुढे जात राहिले आणि नंतर मग आम्ही वंदनाताई आणि मी, आम्ही दोघींनी मिळून आणि तिची मुलगी आम्ही बंगला मड आयलंडला घेतला. तिथे आम्ही शूटिंगसाठी तो बंगला द्यायला सुरुवात केला. मग मी सगळं त्याचं मॅनेजमेंट बघायला लागले. तेव्हा म्हणजे मॅनेजमेंटची एकूण टोटल मला थोडी जरा जास्त आवडती. इन द मीन टाईम आम्ही आणि वंदना ताईंनी मिळून ती नावाचा कार्यक्रम केला होता, की लहान मुलगी जन्माला आल्यापासून ती आजी होईपर्यंत तिचा जीवन प्रवास आणि त्या अनुषंगाने येणारे तिचे अनुभव किंवा त्यात ती गाणी, तिचं निवेदन असा आम्ही तो खूप सुंदर कार्यक्रम आम्ही दोघी बहिणीच करायचो आणि त्याचे आम्ही फॉरेन कंट्रीला स्पेशली खूप प्रयोग केले. कारण तिकडच्या मुलींना स्पेशली हा खूप आवडायचा कारण त्या सगळ्या इंडिया सोडून तिकडे गेलेल्या होत्या आणि त्यांना त्या गाणी आणि त्या आठवणी सगळ्या येऊन खूप आम्हाला छान त्याचा रिस्पॉन्स मिळाला. मग काही वर्ष आम्ही तो कार्यक्रम केला. मग आम्ही दोघींनी मिळून फॅमिली कट्टा. आम्ही दोघींनी मिळून एक सिस्टर कन्सर्न एंटरटेनमेंट नावाची एक संस्था स्थापन केली. मग आम्ही फॅमिली कट्टा कार्यक्रम केला आणि इन द मीन टाईम काय झालं, की आई आणि पप्पा दोघेही वयाच्या 17व्या वर्षी गेले. त्यामुळे तो खूप मोठा आम्हाला धक्का कारण आम्ही खूप जवळ होतो. म्हणजे आम्ही ॲज अ फॅमिली वी वर व्हेरी, व्हेरी, व्हेरी क्लोज. पण परत तसंच असतं, की आयुष्यात प्रत्येकाच्या हे होतच असतं. तुम्ही पुढे-पुढे जात राहणं हे महत्त्वाचं. म्हणून आम्ही त्यांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून पुढे-पुढे आयुष्यात गेलो आणि त्यानंतर अनेक वर्ष मी तो मँगो व्हिला म्हणून आमचा जो बिझनेस होता तो सांभाळला. त्यानंतर मी आता परत काहीतरी धडपड करून एक स्वतः सुरू करायचं म्हणून मी एक नवीन कार्यक्रम केला आहे, जश्न हुस्न नावाचा. म्हणजे स्त्री सौंदर्यावर आधारित अशी हिंदी पिक्चरमधली जी जुनी गाणी आहेत, ती आणि विथ डान्स असं मी तो कार्यक्रम करते. तो आत्ताच आहे इनफॅक्ट. त्यामुळे ते काहीतरी म्हणजे कुठेतरी क्रिएटिव्हिटी एक कामाला आपल्या यावी. मी गात आता कमी गाते मी आता एवढी गात नाही. पण तरी ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी यावी पुढे कुठल्यातरी रूपाने म्हणून मी आता हा कार्यक्रम करते. आणि बाकीच्या बहिणीचं तर आपापल्या करिअर क्षेत्रात तर खूपच नाव आहे. आईच्याबद्दल तर काय बोलायचं म्हणजे मला वाटतं आमची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई म्हणून आम्हाला चौघींना माणिक वर्मा आणि अमर वर्मा यांच्यासारखे पेरेंट्स मिळाले. त्यांच्यासाठी पण आम्ही त्यांचं नाव कुठे कमी होऊन दिलं नाही. जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांनीच शिकवलेल्या सगळ्या गोष्टी आयुष्यात पार पाडत गेलो. अशा प्रकारे माझं जीवन चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने असंच चालू राहावं. आई-वडिलांना जे प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलंय तेच प्रेम आम्हा चौघी बहिणींनाही मिळावं एवढीच विनंती. थँक यू.